नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन, करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बदल हा काळानुसार होत असतो आणि बदल हा सृष्टीचा पहिला नियम आहे। त्यामुळे वेगवेगळ्या विषयामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि त्या बदलत्या दिशा ओळखण्यासाठी त्यात आपले करिअर कुठं असावं आणि बदलत्या करिअरला सामना करत असताना त्याच्यामध्ये आपली दिशा, आपली पावलं कुठल्या दिशेने असावी यासाठी आपण करिअर मंत्र हा कार्यक्रम घेत असतो। आणि त्यासाठीच आपल्याला मंगेश किनरे सर, जे सीए स्टडीच्या अभ्यास मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, ते आपल्याकडे आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे। मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे सातत्याने बदल प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात आणि आता सीएच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप सुद्धा बदलतंय। तर ते बदलतं स्वरूप कसं आहे आणि ते कधीपासून बदलणार आहे? असं आहे की चार्टर्ड अकाउंटन्सीचा जो कोर्स आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था 1949 साली, म्हणजे जेव्हा आपलं संविधान पण आलं नव्हतं त्यावेळेला 1949 साली चार्टर्ड अकाउंटंट्स ॲक्टद्वारे स्थापन झालेली संस्था आहे। या संस्थेचं मूळ काम हे चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स जो आहे हा बनवणं, चार्टर्ड अकाउंटंटच्या एक्झाम घेणं, परीक्षा घेणं आणि चार्टर्ड अकाउंटंट्सचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनला रेग्युलेट करणं, त्या प्रोफेशनचं एकंदरीत सर्व बाबींकडे लक्ष देणं हे आहे। अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सचे जो कोर्स आहे हा प्रत्येक काही वर्षांनी, काही ठराविक वर्षांनी आम्ही प्रत्येक त्याचा आढावा घेत असतो। कारण जसं जगाला पाहिजे, जसं देशामध्ये आवश्यकता आहे, जसं इंडस्ट्रीला आवश्यकता आहे, त्यानुसार चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्समध्ये वेळोवेळी बदल होत जातो। तर गेल्या अनेक वर्षांमध्ये हा बदल झालेला नव्हता, त्यामुळे गेल्या 7-8-10 वर्षांमध्ये जवळजवळ आपण हा बदल केलेला नव्हता। आणि आता असं झालेलं आहे की गेल्या 3 वर्षांपासून आम्ही हा प्रयत्न केला होता की बाबा काय आवश्यक आहे, आता नवीन याच्या दृष्टीने काय काय गोष्टी आवश्यक आहेत करायला। तर गेल्या 3 वर्षापासून हा अभ्यास सुरू होता आणि साधारणतः गेल्या डिसेंबरमध्ये हा सगळा आमचा एक्सरसाइज जो आहे तो संपला आणि त्यानुसार आम्ही एक नवीन स्ट्रक्चर, नवीन कोर्सचं एक नवीन स्वरूप घेऊन आम्ही 1 जुलैपासून 1 जुलैला आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे दिल्लीमध्ये। आणि 1 जुलै हा कसा आहे की चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ही 1 जुलै 1949 साली स्थापन झाली। त्यामुळे 1 जुलै हा चार्टर्ड अकाउंटंटचा स्थापना दिवस आहे। त्यामुळे 1 जुलै 2017 साली हा आता नवीन जो कोर्स आहे तो मोदीजींच्या हस्ते लॉन्च होणार आहे। बरोबर आहे। हा अभ्यासक्रम बदलताना त्याचे उद्देश काय आहेत आणि साधारणतः कशा स्वरूपाचा बदल होईल? असं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की चार्टर्ड अकाउंटन्सी हे जे प्रोफेशन आहे हे आपल्या बिझनेस किंवा इंडस्ट्री किंवा ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय पूरक आहे। त्यांना त्या दृष्टीने त्यांचे ऑडिट करणं, त्यांचं टॅक्सेशन बघणं, त्यांचं फायनान्सेस बघणं, या सगळ्या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंटचं प्रोफेशनचं एकंदर स्कोप आहे। त्यामुळे जसं इंडस्ट्री बदलते, जसं एकंदर बिझनेसचं स्ट्रक्चर बदलत जातं, तसं त्याप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंटना पण स्वतःला आपल्याला बदलायला लागतं। तर ह्या सर्व गोष्टी गृहीत धरून, या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण आता नवीन कोर्सकडे चाललो आहोत। नवीन कोर्सकडे जाताना दुसरी एक गोष्ट आमच्या डोक्यात होती की म्हणजे बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की चार्टर्ड अकाउंटंटला म्हणजे एंटर होणं सोपं आहे, म्हणजे त्याला ॲडमिशन घेणं सोपं आहे, पण सीए होईच की नाही याची काही शक्यता नाही। आणि लोक मग मेडिकल आणि इंजिनियर आणि अशाशी सगळ्यांची कम्पेअर करतात। आता तुम्ही हे कोर्सेस आणि आमचा कोर्स बघितला तर एक्झॅक्टली ज्याला हे कोर्सेस एंट्री डिफिकल्ट, एक्झिट सिम्पल, करेक्ट, आमचा एक्झॅक्टली उलटा आत्तापर्यंत तरी आहे। तर ह्याच्यात थोडासा आम्हाला बदल करावा असं आम्हाला वाटलं की एंट्री सिम्पलची एकदम डिफिकल्ट करू नये, पण थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट ठेवावं की ज्यायोगे अगदीच सिम्पल राहणार नाही, की ज्यायोगे आत्ता जे रिझल्ट कमी वाटतो, रिझल्ट कमी वाटण्याचं कारण असं की आत्ता सर्वच जण त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। तर अशी ॲडमिशन घेताना थोडंसं काही टेस्टिंग व्हावं विद्यार्थ्यांचं, जे टेस्टिंग आत्ता होतं त्यापेक्षा वाढावं, या दृष्टीने आता या कोर्समध्ये पहिली गोष्ट म्हणजे मूलभूत बदल केलेले आहेत। विस्तृतपणे सांगायचं झालं तर जी एंट्री लेवलची आमची एक्झाम होती, ज्याला CPT, कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट असं जे म्हणायचे, त्याच्यामध्ये कसं होतं की 2 पेपर होते आणि दोन्ही पेपर हे ऑब्जेक्टिव्ह होते आमचे। आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये जरी निगेटिव्ह मार्किंग असलं तरी त्या मनाने पास होण्याला कठीण जात नाही कोणाला। अच्छा, आमचं पासिंग जे आहे ते इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये 40% आणि ओव्हरऑल 50% हे असं आमचं पासिंग आहे। तसं पासिंग तसं पण कठीण आहे, पण तरी पण ऑब्जेक्टिव्ह असल्यानंतर ते त्या मनाने थोडंसं सोपं पडत होतं। तर आता आम्ही थोडं त्याच्यात बदल करून 2 अजून पेपर आणलेले आहेत। त्यामुळे 2 पेपर ऑब्जेक्टिव्हमध्ये राहणार आहेत आणि 2 पेपर हे व्यवस्थितपणे जे नेहमी आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने लिहितो तसे राहणार आहेत। ऑब्जेक्टिव्हमध्ये जसं पहिल्यांदा होतं तसं 4 ऑप्शन राहणार आहेत प्रत्येकाला, की तुम्ही कुठचाही एक म्हणजे जो काही ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतो तो सिलेक्ट करायचा, तो हे करायचा। आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये जसं नॉर्मली आपले पेपर आहेत तसेच असणार आहेत।
त्याच्यामध्ये 2 पेपर वाढलेले आहेत. पहिल्यांदा आपण अकाउंट्स म्हणजे आमचं जे बेसिक आहे मूळ विषय अकाउंट्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि लॉजिक हे विषय होतेच. त्या व्यतिरिक्त आता बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स आणि बिझनेस लॉ हा एक विषय वाढलेला आहे आणि इकॉनॉमिक्स रिलेटेड एक विषय वाढलेला आहे. त्यामुळे आता 4 विषय झालेले आहेत. त्याच्यामध्ये अकाउंटन्सीचा विषय आणि मॅथमॅटिक्सचा विषय हा डिस्क्रिप्टिव्ह राहतील आणि बाकीचे 2 विषय जे आहेत अकाउंटन्सीचा आणि बिझनेस कॉरेस्पॉन्डन्सचा विषय हे डिस्क्रिप्टिव्ह राहतील आणि बाकी मॅथमॅटिक्स आणि बिझनेस इकॉनॉमिक्स रिलेटेड जे विषय आहेत ते आमचे ऑब्जेक्टिव्ह राहणार आहेत. त्यामुळे थोडंसं मी असं म्हणेन की अभ्यास जास्ती करायला लागणार आहे पहिल्यापेक्षा, तयारी करायला जास्त लागणार आहे. कारण 2च्या ऐवजी 4 पेपर झालेत. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स CA कोर्सला अतिशय आवश्यक असे विषय आहेत आणि ते माहिती असल्याशिवाय येणं बरोबर होणार नाही असं आम्हाला वाटलं. आता आम्ही हा एक्सरसाइज करताना थोडा 1 मिनिट अजून घेतो. हा एक्सरसाइज करताना आम्ही जे समाजातल्या सर्व लोकांचे विचार ध्यानात घेतले होते. म्हणजे इंडस्ट्रीतले असतील, इंडस्ट्रीतले अगदी लोअर लेवल मिडल लेवलपासून ते CFO CE लेवलपर्यंत लोकांचे असतील, युनिव्हर्सिटीजचे काही व्हाईस चान्सलर्स, प्रिन्सिपल, कॉलेजेसचे प्रिन्सिपल असतील, नंतर साधारणतः ज्या इंटरनॅशनली असे जे कोर्सेस आहेत त्या बाबतीतले जे जाणकार लोक आहेत त्यांची मतं विचारात घेतलेली आहेत आणि प्लस विद्यार्थी जे आमचे इमिडिएट एक्स्टुडंट आहेत त्यांचे आहेत, CA प्रॅक्टिसमध्ये आहेत त्यांचे विचार घेतले. ह्या सगळ्यांचा विचार करून आम्हाला असं वाटलं की 2 विषय आम्हाला म्हणजे आम्ही पूर्ण विचारांची असं ओपिनियन झालं की हे 2 विषय वाढवायला हरकत नाही. ज्यायोगे खरंच विद्यार्थ्यांचं जे आत्ता जे आम्ही टेस्ट करतोय त्यापेक्षा थोडं जास्त त्यांना टेस्ट करता येईल, कसोटी चांगली लागेल आणि मुळात हे विषय आवश्यक पण आहेत आणि उगाच एंट्री डिफिकल्ट करायची नाही आम्हाला. जे आवश्यक विषयांना घेऊन त्या मनाने थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण आणलेलं आहे. काळानुसार त्यांना बदलते यावा आणि ते कुठलंही संकट आलं त्याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र असेल तर त्यात तो विद्यार्थी सक्षम हवा यासाठी ते आहे. कसं आहे नवनाथ की आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते हे अखिल भारतीय संस्था आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये म्हणजे अगदी तुम्ही गुवाहाटीचा विचार करा किंवा इकडे राजस्थानमध्ये ह्या बाजूला विचार करा किंवा खाली कन्याकुमारीचा विचार करा किंवा अगदी आपल्या छोट्या गावातला विचार करा, हे सगळे विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांना एका लेवलला आणण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. बरोबर, त्यामुळे त्या दृष्टीने हा विचार झालेला आहे. बरोबर. त्याला जोडून आणखी एक असा प्रश्न की साधारणतः हे स्वरूप बदललंय, त्यामध्ये फी स्ट्रक्चर सुद्धा काही बदललंय का आणि बदललं असेल तर ते कसं असेल? फी स्ट्रक्चर बदलायलाच पाहिजे. कारण कसं होतं की साधारणतः आमची फी पहिल्यांदा जी होती, आता जेव्हा मी फी याचा विचार करतो तेव्हा आमचे अभ्यासक्रम हा पूर्णपणे ज्याला म्हणतो करस्पॉन्डन्स अभ्यासक्रम, कुठच्याही प्रकारचं वेगळं आम्ही कॉलेज शिक्षण नसतं. तर त्याच्यामध्ये मूळ रजिस्ट्रेशनचा जो फी होती त्याच्यामध्ये साधारणतः मला विचारशील तर 30,000च्या आसपास जी फी होती ती आता 45-46,000 झालेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही एक नवीन कोर्सेस त्यांना काही वर्षांपासून चालू केले होते की मी जसं म्हटलं तसं अनेक स्तरातनं विद्यार्थी इथे येतात, अनेक ठिकाणांवरनं येतात. त्यामुळे कसं आहे की त्यांना एक कम्युनिकेशन स्किल डेव्हलप व्हावी. इंग्लिशमध्ये फक्त इंग्लिश भाषा असं नाही पण एक उभं राहून बोलणं असेल किंवा प्रेझेंटेशन करणं असेल किंवा आणि काही बिझनेस मॅनर्स असतील तर एक कम्युनिकेशन स्किल. आणि दुसरं म्हणजे आजच्या घडीला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटरचं ट्रेनिंग. तर ह्या 2 ट्रेनिंग जे आहेत हे ट्रेनिंग आमच्या अभ्यासक्रमात इनबिल्ट आहेतच म्हणजे. पण त्याच्यात पण आम्ही आता 2 ॲडिशनल आणलेले आहेत. ह्या दोन्हीमध्ये एक ॲडव्हान्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, एक दोन स्तर केले त्याच्यात. एक प्रिलिमिनरी एक प्राथमिक स्वरूपाचं आणि एक त्याच्यात थोडी सुधारणा करून ॲडव्हान्स स्वरूपाचं असं एक ट्रेनिंग आपण सुरू केली. बरोबर आहे. हे तुम्ही बदल सांगितले. आता नव्याने GST होतं साधारणतः 1 जुलैपासून. एक मिनिट, तुम्ही फीचा प्रश्न होता. थोडक्यात फी साधारणतः जी टोटल म्हणजे आमची कोर्सची फी प्लस या कम्युनिकेशन स्किल आणि कॉम्प्युटरची फी धरली आपण तर ती साधारणतः पहिल्यांदा 45 ते 48च्या मध्ये येत होती, ती आता 77,000 पर्यंत झालेली आहे. फी वाढ एवढी नक्कीच झालेली आहे कारण ऍडव्हान्स जे आपण जो कोर्स आणलेला हा नवीन आणलेला आहे. 22,000 पर्यंत साधारणतः वाढ. पण हा नवीन कोर्स घेऊन 22,000 पर्यंत असं आहे. बरोबर. आणि हे जसं स्ट्रक्चर बदलेल तसं आता नव्याने GST येऊ घातले आणि आता 1 जुलैपासून साधारण त्याची अंमलबजावणी सगळीकडे तयारी सुरू आहे. तर या बदलत्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याला फायदा होईल? नक्कीच होईल. कारण ऑफकोर्स आमच्याकडे कसं असतं की कुठचाही नवा कायदा आला की तो 6 महिन्यानंतर आमच्या कोर्समध्ये अंतर्भूत केला जातो त्याचा सहभाग. त्यामुळे GST हा असणारच आहे आपल्याकडे. पण आता तुम्ही GST साठी बघायला गेलात तर कम्प्युटरचं नॉलेज हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण GST हा लॉच मुळात पूर्णपणे ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉ असं म्हणतो आपण ते पूर्णपणे कम्प्युटरवरती होणार आहे. आणि त्यामुळे संगणकाचं नॉलेज, कम्प्युटरच्या एकंदर एक्सेल शीट्स किंवा ह्या तत्सम प्रकारचं जे नॉलेज आहे, इंटरनेटचं नॉलेज हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला फार सोपं वाटतं कारण मुंबईसारख्या शहरामध्ये काय माहितीच असतं मुलांना.
पण आपण मी परत म्हणतो तसं पूर्ण देशाचा विचार केला, अगदी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला, जे आमचे विद्यार्थी आहेत, तर त्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हा जो नवीन बदल आहे, नुसता जीएसटी जसं नाही तर जीएसटीच्या अनुषंगाने आपल्या एकंदर इकॉनॉमीमध्ये, आपल्या एकंदर अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. आणि त्यामुळेच इकॉनॉमिक्सचा पेपर हा आम्ही नवीन इंटरमिडिएट लेवलला आणलेला आहे. आता पूर्वीच्या सीपीटीचं नाव चेंज होऊन फाउंडेशन कोर्स असं झालेलं आहे. आणि आयपीसीसी म्हणजे इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्सी कोर्स असं एक आमचं मध्ये एक सेकंड लेवलची परीक्षा होती, दुसऱ्या लेवलची परीक्षा होती. त्याच्या बदली आता इंटरमिडिएट म्हणजे पूर्वी इंटरमिडिएट होतं सीएला, तेच आता परत आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक पेपर वाढून इकॉनॉमिक्सचा पेपर पण वाढवलेला आहे, की ज्या योगे आता जे अर्थव्यवस्था आणि जो म्हटलं असं जीएसटी जसं तू म्हणायचं तसं की त्याचा परिणाम काय होणार आहे, तर एकंदर इकॉनॉमीवरती पण त्या दृष्टीने माहिती व्हावी. बरोबर आहे. आता समजा आपल्या एखाद्या मित्राला सीए व्हायचं भविष्यामध्ये आणि तो आता 11वी-12वीला असेल, तर त्यांनी तयारी साधारण कधीपासून तयारी केली पाहिजे आणि कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? आता ह्याच्यात एक कोर्समध्ये एक महत्त्वाचा बदल झाला म्हणजे असं होतं की पूर्वी काय व्हायचं की मी 10वी झालो की रजिस्टर करू शकायचो आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर पास व्हायच्या आधी, रिझल्ट लागायच्या आधी सीपीटीची परीक्षा देता यायची. सीपीटी म्हणजे परत एंट्रन्स लेवलची आमची एक्झाम होती. तर आता त्याच्यात मूळ बदल असा झालेला आहे की आता रजिस्ट्रेशन जे होणार आहे विद्यार्थ्यांचं हे 10वी झाल्यानंतर लगेच न होता, कारण बऱ्याच वेळा काय होतं 10वी झाल्यानंतर मुलांना कळत पण नसतं. त्यामुळे आम्ही हा विचार केला की 10वी झाल्यानंतर न होता 12वीची परीक्षा दिल्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन करता येईल त्यांना. आणि जो त्याचा 12वीची परीक्षा दिल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर साधारणतः 4 महिन्याचा अभ्यासाचा अवधी त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांना जी एंट्रन्सची परीक्षा आहे ती देता येईल. थोडक्यात म्हणजे आता जर का मुलांनी रजिस्टर केलं कोणी, जुलै मी म्हटलं त्याप्रमाणे 1 जुलैला हा कोर्स लॉन्च होणार आहे. त्यामुळे आत्ता जर का रजिस्टर केलं तर आत्ता तो जुन्या कोर्समध्ये जाईल आणि त्यामुळे आत्ता त्याला लगेच जुन्या कोर्सप्रमाणे सीपीटीची परीक्षा देता येईल. ते अजूनही आपण 3 अटेम्प्ट त्याचे जून 19 पर्यंत ते अटेम्प्ट आपण सुरू ठेवणार आहोत. कारण कसं असतं की आमच्याकडे ऑलरेडी रजिस्टर झालेली मुलं असतात. आज मी एकदम सगळं बंद करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण जून 19 पर्यंतची विंडो ठेवलेली आहे. त्यामुळे आज एखाद्याने रजिस्टर केलं तर जून 19ला त्याला सीपीटीची परीक्षा बसता येईल. पण त्याच्यानंतर मात्र जे आहे 1 जुलै नंतर एखाद्याने रजिस्ट्रेशन केलं तर त्याला नव्या स्वरूपात परीक्षा द्यायला लागणार आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आता जर का 12वीला मुलं असतील त्यांनी आता विचार करायचा की आज मी रजिस्टर करू का, तर आज रजिस्टर केलं समजा तर त्यांना जून 19 पर्यंत सीपीटीची परीक्षा देता येईल. नाही तर 1 जुलै नंतर जर का केलं तर साधारणतः 12वीला बसायच्या वेळेला मुलांनी हा विचार करायचा. 12वीची परीक्षा झाल्यानंतर जर का लगेच रजिस्टर केलं, म्हणजे आपण धरून चालू की मार्च मध्ये परीक्षा झाली 12वीची आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मी जर का रजिस्टर केलं तर त्याच्यानंतर 4 महिन्याचा अवधी मिळतो अभ्यासाला. 4 महिने साधारणतः ऑगस्टला संपतात. त्याच्यानंतरची येणारी जी परीक्षा आहे ती त्याला द्यायला मिळेल फाउंडेशन कोर्सची. ती परीक्षा असणार नोव्हेंबरला. आपल्या परीक्षा या नोव्हेंबर आणि मेला असतात. पूर्वी सीपीटीची परीक्षा ही फक्त डिसेंबर आणि जूनला व्हायची. बाकी आमच्या इंटरमिडिएट आणि फायनल या परीक्षा दिवस पण ठरलेले असतात, 1 नोव्हेंबर आणि 2 मे. बरोबर. परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सुद्धा आपण बोलूया, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. 02266161602 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय करिअर मंत्र. सीए संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 022661602 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. सर, साधारणपणे आपण बदलतं स्वरूप सांगितलं, परंतु आता जे विद्यार्थी सीए करतायत तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल होणार आहे का आणि त्यांनी त्याचं कसं प्रिपरेशन करावं? नाही, आता जे मुलं सीए करतायत म्हणजे जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तसा बदल होणार नाही. हे सांगायचं असं की आपल्या चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्समध्ये 3 स्टेजेस आहेत. एक एंट्रन्स, दुसरी एक मिडल लेवल स्टेज ज्याला आता इंटरमिडिएट होणार आहे, आणि फायनलची स्टेज आहे. आता कसं असतं की एंट्रन्स झाल्यानंतर मुलगा रजिस्टर करतो इंटरमिडिएटला, मुलगा किंवा मुलगी, आणि इंटरमिडिएट झाल्यानंतर ते फायनलला रजिस्टर करतात. तर एंट्रन्स जर का माणूस आत्ता झाला आणि 1 जुलै नंतर इंटरमिडिएटला रजिस्टर केलं तर इंटरमिडिएटचा त्याचा सिलेबस चेंज होईल. पण एखादा माणूस ऑलरेडी इंटरमिडिएटला बसला असेल आणि तो समजा दुर्दैवाने नाही क्लिअर झाला किंवा इंटरमिडिएटचा त्याचा अटेम्प्ट जो येतो त्याच्या नॉर्मल आमच्या ह्याच्याप्रमाणे तो नोव्हेंबरचा येणार असेल तर त्याचा नोव्हेंबरला त्याचा अभ्यासक्रम चेंज होणार नाही. त्यामुळे रजिस्टर करताना जेव्हा त्याची नोंदणी करतानाच त्याला कळेल की माझा अभ्यासक्रम काय असेल. जो ऑलरेडी जो आत्ता नोंदणीकृत आहे, जो रजिस्टर्ड आहे मुलगा किंवा मुलगी विद्यार्थी, त्यांना जो त्यांचे जो पुढचा अटेम्प्ट जो त्यांना येणार आहे, पुढची जी परीक्षेचा जो त्यांचा अटेम्प्ट आहे त्याच्यात त्यांचा सिलेबस काही चेंज होणार नाही. त्यामुळे त्यांना घाबरून जायची काही गरज नाही आहे. पण बरोबर आहे, प्रत्येक सिलेबस जेव्हा चेंज होतो, प्रत्येक कोर्स जेव्हा चेंज होतो
त्याला ज्याला म्हणतात ना इंग्लिशमध्ये ट्रान्झिशनल स्कीम म्हणून एक असते, तशी आपली पण ट्रान्झिशनल स्कीम आहे की ह्या ट्रान्झिशनल स्कीममध्ये जुन्या अटेम्प्ट मधले किती अटेम्प्ट चालू, जुन्या अभ्यासक्रमाचे किती अटेम्प्ट चालू ठेवायचे. तर आम्ही CPT आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे जून 19 पर्यंत चालू राहणार आहे. इंटरमिडिएट आणि फायनल लेवलला, इंटरमिडिएटला पण 4 अटेम्प्ट असतील आणि फायनल लेवलला मात्र 6 अटेम्प्ट आम्ही जुन्या अभ्यासक्रमानुसार घेणार आहोत. बरोबर. त्यामुळे जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांना चिंता करायची काही गरज नाही. सफिशियंट संधी, पुरेशी संधी आपण जुन्या अभ्यासक्रमात देणार आहोत. आपण थोड्या वेळासाठी मग असा विचार केला तुलना करायची जुना अभ्यासक्रम आणि नवीन येऊ घातलेला अभ्यासक्रम, तर तुमच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी कशाला प्रेफरन्स द्यावं लागेल? कारण आता जे तयारी करतायत त्यांनी 1 जुलैपर्यंत रजिस्टर करावं का 1 जुलै नंतर रजिस्टर करावं? कसं आहे की मी असं CA इन्स्टिट्यूटचा पदाधिकारी असल्यामुळे सांगणं बरोबर नाही, पण मी एक विद्यार्थ्यांना नक्की सांगेन की जर का तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किंवा हे सोपं वाटत असेल तर तुम्ही जरूर आता 30 जूनच्या आधी रजिस्टर करा एंट्री लेवलला. त्यामुळे पुढच्या ज्या आहेत रजिस्ट्रेशनचे तुमच्या हातात नाही आहेत, त्या परीक्षा जशा पास होऊन जाणार तशा आहेत तुमच्या हातात. पण आता 30 जूनपर्यंत जर का तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोपं वाटत असेल तर तुम्ही आता जरूर लवकर रजिस्टर करा 30 जूनच्या आधी. कारण नाहीतर मग नंतर जे एंट्रन्स लेवलला 2 सब्जेक्टिव्ह पेपर येणार आहेत, थोडेसे एंट्रन्स नाही म्हटलं तरी पेपर वाढल्यामुळे, सिलेबस वाढल्यामुळे आणि सब्जेक्टिव्हिटी आल्यामुळे थोडीशी एंट्रन्स पहिल्यापेक्षा नक्कीच कठीण होणार. पुढच्या सिलेबसबद्दल सांगायचं झालं तर मी म्हटलं त्याप्रमाणे जे रजिस्टर्ड आहेत त्यांना चिंता करायचं काहीच कारण नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की जो सिलेबस आता बनवलेला आहे, काही विद्यार्थी जे आहेत ते आत्ताच म्हणतात की नाही मला नवीन सिलेबसमध्ये जायचंय पुढे इंटरमिडिएट आणि फायनलला. थोडक्यात जसं मी सांगितलं मगाशी तसं इंटरमिडिएटला इकॉनॉमिक्स सारखा महत्वाचा विषय आलाय की जो आवश्यक आहे. आता एक पेपर जरूर वाढला आमचा, पूर्वी 7 पेपर होते ते 8 झाले. फायनलला आपण जो सगळ्यांना कम्प्युटर हा विषय फार कठीण वाटायचा तो आता आपण कम्प्युटर विषय कमी केला त्यातनं आणि तो आपण त्याची प्रॅक्टिकल एक्झाम घेणार. मुलांचं साधारणतः मागणी होती, आमच्या इंडस्ट्रीची पण मागणी होती आणि मुलांची जे पासआउट झालेत मुलं त्यांची पण खूप मागणी होती की याच्यावरती आम्ही 3 तासाची परीक्षा देण्यापेक्षा आम्ही प्रॅक्टिकली टेस्ट करू. तर आपण ते केलंय. त्यामुळे तो जो पेपर रिकामा झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं बरंचसं ओझं कमी झालं आणि त्या जागी आपण एक ज्याला म्हणतो आपण एक नवीन प्रकारचं एक पेपर आणलेला आहे, त्याला आपण म्हणतो इलेक्टिव्स. म्हणजे साधारणतः 6 विषय असतील, त्या 6 मधल्या एक कुठचाही विषय तुम्ही सिलेक्ट करा. स्पेशलायझेशन ज्याला म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. त्याच्यात म्हणजे रिस्क बेस्ड ऑडिट आहे किंवा कमर्शियल लॉज आहेत किंवा इंटरनॅशनल टॅक्सेशन आहे. मुलांना स्पेशलायझेशनच्या दृष्टीने संधी देणार. आणि हा पेपर जो असेल हा इलेक्टिव्हचा जो पेपर आहे हा ओपन बुक एक्झाम असणार आहे. अच्छा. आणि केस स्टडी बेस्ड त्याचे प्रश्न असणार आहेत आणि पूर्णपणे ओपन बुक एक्झाम असणार आहे. त्यामुळे उलट आम्हाला असं वाटतं की तो कठीण जाणार नाही, आम्ही कठीण न करण्याकडे आमचा जास्ती कल आहे. हो बरोबर. विद्यार्थ्यांचं सोयीचं व्हावं आणि विद्यार्थ्यांना त्यात सक्सेस रेट सुद्धा वाढावा अशी काळजी घेतलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, आणखी ब्रेक नंतर आणखी काही प्रश्न घेऊया. लगेच परत येतोय पाहत रहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. CA परीक्षेचं बदलतं स्वरूप, अभ्यासक्रमाचं बदलतं स्वरूप या विषयावर आपण बोलतोय. सर, साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याची अशी इच्छा असते की आपण एखादं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशामध्ये जावं आणि तिथे चांगली नोकरी मिळवावी, चांगला पैसा कमवावा. तर CA झाल्यानंतर तशा काही ऑपॉर्च्युनिटी आहेत का? ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. खरं सांगायचं तर चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट जे आहे, ज्याला म्हणतात आपण जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावरची अकाउंटन्सी इन्स्टिट्यूट आहे. आणि त्यामुळे CA इन्स्टिट्यूट ही बऱ्याच देशांमध्ये चार्टर्ड अकाउंटन्सीचा आपला भारताचा जो कोर्स आहे तो रेकग्नाइज केला जातो. बऱ्याच देशांशी आपले ज्याला म्हणतात म्युच्युअल रेकग्निशन ॲग्रीमेंट, म्हणजे आपला कोर्स तिथे त्यांनी रेकग्नाइज करावा, त्यांचा आपण इथे रेकग्नाइज करू, अशा प्रकारची ॲग्रीमेंट पण झालेली आहे. त्यामध्ये काय होतं की उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन CPAचा विचार करायचा झाला तर ऑस्ट्रेलियन CPAचे आपल्याला काही 2 पेपर द्यायला लागतात आणि ऑस्ट्रेलियन लोकांना इथे येण्यासाठी 4 पेपर द्यायला लागतात. म्हणजे त्या लोकांना पण माहिती आहे की आपला कोर्स अतिशय महत्त्वाचा आणि डिफिकल्ट आहे. तसा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिटिव्ह आहे. त्यामुळे परदेशात जायच्या संधी तशा खूप आहेत आणि चार्टर्ड अकाउंटंटना गल्फ कंट्रीजमध्ये तर आपल्या CAना प्रेफरन्स दिलाच जातो. खूप चांगलं डिमांड आहे, खूप डिमांड चांगला आहे. आणि साधारणपणे हे जी परीक्षेची तयारी आहे किंवा एकूण अभ्यासक्रमाची तयारी आहे, ती तयारी पालकांनी विद्यार्थ्यांकडनं कशी तयारी करून घ्यावी? खरं म्हणजे आता विद्यार्थी जे CAला येतात ते स्वतः तयारी करू शकतात. पालकांनी तयार करून घेण्या इतके विद्यार्थी लहान नसतात. त्यामुळे मी स्पष्ट सांगेन असं की चार्टर्ड अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटचा जो आमचा बोर्ड ऑफ स्टडीज आहे त्याचा मी आत्ता उपाध्यक्ष आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपला कोर्स जो आहे हा कुठच्याही कॉलेजात जाऊन बाकावर बसून करण्याचा कोर्स नाही. विद्यार्थी जे करतात ते कोचिंग क्लासेस करतात, तो त्यांचा ऑप्शन आहे. आम्ही कधीही त्यांना ॲडवाईस करत नाही. आम्ही बोर्ड ऑफ स्टडीज तर्फे विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो. आपली वेबसाईट आहे, वेबसाईटमध्ये व्हिडिओ लेक्चर्स होतात.
आमचं क्लाउड कॅम्पस नावाचा एक अतिशय चांगलं आहे की आपले प्रत्येकाचे जे डाऊट्स आहेत, प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करण्यासाठी आमचे फॅकल्टीज आहेत जे ऑनलाईन मुलांना गायडन्स देतात. त्या व्यतिरिक्त आमचे अनेक ब्रांचेस आणि रिजनल ऑफिसेस आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रिव्हिजनरी क्लासेस आणि ह्या गोष्टी केल्या जातात. आणि त्या व्यतिरिक्त म्हटलं त्याप्रमाणे अनेक प्रकारचं स्टडी मटेरियल मुलांना प्रोव्हाइड केलं जातं की ज्या योग्य मुलं आमची तयार होतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला माहितीच आहे की चार्टर्ड अकाउंटंट कोर्समध्ये आर्टिकलशिप ट्रेनिंग म्हणजे एखाद्या म्हणजे दुसऱ्या चार्टर्ड अकाउंटंटकडे मुलाने जाऊन 3 वर्ष ट्रेनिंग घ्यायचं असतं. ह्या ट्रेनिंगमध्ये पण ह्या मुलांनी जर का सिन्सिअरली या गोष्टी केल्या तर त्या आर्टिकलशिप ट्रेनिंगमध्ये इतकं आपल्याला ज्ञान मिळतं की ते परीक्षेच्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मला वाटतं की ही तयारी आहे ना ही CA करता करता होत असते. हे त्याच्यामध्ये स्पेसिफिक जेव्हा म्हणतो ना की अभ्यास त्याचा चालूच असतो कारण आर्टिकलशिप ट्रेनिंग म्हणजे शेवटी अभ्यासच आहे. बरोबर आहे. अभ्यास चालूच असतो आणि होतो आणि अशा प्रकारे आमच्या बोर्ड ऑफ स्टडीज तर्फे त्यांना ज्ञान बरोबर आहे. तो तसा चांगला अभ्यास करू आणि त्यांनी गरुड झेप घेऊ अशा आपण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ. सर आज आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागात इथेच थांबतो. उद्या नवा विषय घेऊन तुमच्या समोर नक्की येणार आहे, त्यामुळे उद्याचा भाग नक्की पहा. आणि जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.